हॅलो गाईज, आणि आपण आता चाललो आहे खारघरला, कारण माझा CETचा पेपर आहे उद्या. त्यामुळे आज रात्री आपण काकीकडे थांबणार आहे आणि उद्या मला चॅलेंज करतोय. तो बोलतो की जेवढं तुला नाही माहीत तेवढं मला माहिती आहे. सो तो आपल्याला आता रस्ता दाखवणार आहे. ओके, तो बघतोय सगळ्या गल्ल्या. तो लिटरली विसरलाय ओके कुठे आहे काय. बघूया त्याला यश मिळतंय. तिथे तिथे नाहीच आहे, तिथे नाही आहे. आणि लिटरली तो मजाक करत नव्हता. तो बोलतोय मजाक करत होता, पण लिटरली असं नाही. तो उल्लू बनवतो आपल्याला. आणि तो चेहरा बघ. आम्ही आलेलो आहोत कोपर खैरा नेला, आणि ही माझी छोटी बहीण आहे. आणि हे बघा या दोघांचं काय जिथे जाईल ना त्याला क्रिकेटचं दुसरं काही सुचत यो गेला. आता हे काळे तर काळेच दिसणार की नाही गाय. त्याचं म्हणणं की तो गोरा दिसतो, असं शक्यच नाही. शक्य आहे. कसो असं. आणि बघू शकता आता कसा एकदम पर्सनॅलिटी लुक येतो आपल्याला. हे बघा, हसून घ्या. आमच्या कुठचे असे नमुने एका मायाचे मधी आहेत बघा, दोघी बाजूला. बोला. आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे काकीकडे. आणि उद्या माझा CETची एक्झाम आहे आणि सकाळी आपल्याला निघायचं येस, एकदम फुल प्रिपरेशन, एक नंबर. तुम्हाला मी सांगतो, कारण उद्या MCQ टेस्ट आहे. तर अक्कड बक्कड बंबे बोल असं एकदम फुल पाठ करून आलो मी. तुम्हाला सांगतो एकदा, अक्कड बक्कड बंबे बोल 80 90 पुरे 100 से निकला धागा चोर निकल के. आणि ते काकू बघत होते, त्यामुळे मला परत ब्लॉग सुरू करावा लागला. तर मी असं म्हणतो, रावडी एकदम रावडी. हे बघा, हे नमुना बघा. ह्याला हसायला कधी आवरत नाही आणि म्हणे रावडी आहे. हे बघा कुठं गेलं बघा. आणि स्पायडरमॅन बघा, आमच्याकडचा स्पायडरमॅन. हा, तर आपण कुठं होतो, अक्कड बक्कड बघ. हा, मी तो थांबा झाला. तर आता मी तिसऱ्यांदा परत ब्लॉग सुरू केलाय आणि एकच गोष्ट बोलायला. तर असा प्रश्न नाहीये, असा प्रश्न नाही. इथं तुम्ही बघाल ना, तिथं रूमा दिसतील. इकडची माणसं बघतायत, तिकडची माणसं बघतायत. असं एकदम अफोर्ड्स असं मला वाटतंय. बरोबर, पण आता फॅन फॉलोअर्स असे येतील पळत तर कसं चालेल. हां, तर आपण होतो अक्कड बक्कड बशी. आता मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी नीट ऐका. अक्कड बक्कड बंबे बोल 80 90 पुरे 100 से निकला धागा चोर निकल के भागा. आणि अशा प्रकारे टिक करायची. असं एकदम फॉर्म्युला मी पाठ केलाय आणि हा फॉर्म्युला सगळीकडे उपयोगी येतो. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. असं काही करू नका, हे जस्ट फनसाठी होतं. आणि अभ्यास करा नक्कीच. आणि तुमची हॉबी जी असेल त्याला पण पूर्ण महत्त्व द्या, कारण अभ्यासापेक्षा तुमच्या हॉबीला जास्त महत्त्व द्या. सो गाईज, बाय बाय. कारण हे नको ते टाइमपास बोलणार, त्यात काही अर्थच नसणार आहे. सो बाय. हॅलो गाईज, आज आम्ही तुम्हाला कोपर खैराची सैर करणार. म्हणजे एकदम मिनिमम प्राइस किंवा एकदम चीप प्राईजमध्ये नाही, ते आपल्याला खूप काय काय गोष्टी विकत भेटतात. सो आज आपल्याला श्रावणी घेऊन जाणार आहे, तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन की कसं आहे काय आहे.
आणि आता बघा तुम्हाला माहितीच दीदी म्हणलेली की तुम्हाला कोपर खायला नाही फिरवणार, पण काहीच नाही तिने फिरवलं, तुम्हाला उल्लू बनवलेलं आहे. बघा एवढी अभ्यास करण्यात व्यस्त आहे. इकडे आम्ही मॅच बघतोय म्हणून तिथे अभ्यास करत बसले आणि दीदीला जरा कामं सांगितलेत, कारण तिला कामं नको नुसतं टाइमपास. बस बेटा बहुत बढिया. मग काकी वेळ आता मदत करते आणि आम्ही आता बघतोय मॅच MI वर्सेस RCB. एकदम फुल मॅच, आज मजा येणार. काय तर कोणाकडून असतो? येस MI.